काय चाललं? नमस्कार सर्वांना. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुका वाकळे या ठिकाणी आहे आणि या अनुषंगाने मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेतील जे विद्यार्थी आहेत ते आज या ठिकाणी भेटीसाठी येतात. मी कालच या गावामध्ये 1919 पासून या गावामध्ये माझे येणे आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहतो. गेले अनेक दिवस आपल्या सर्वांचा संपर्क झाला नाही, पण आज या माध्यमातून संपर्क होतो आहे. खूप कमेंट आहेत चांगल्या पद्धतीने, पण मला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेचे जे विद्यार्थी आहेत 100% त्यांचं जे आता चालू आहे त्या अनुषंगाने जर बघितलं तर वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे उत्तर प्रत्येकाचे चालू आहेत. पण 100% तुम्हाला ज्या पद्धतीने यश प्राप्त पाहिजे त्या पद्धतीने 100% यश प्राप्त होईल. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. संघर्ष हा सातत्यपूर्वक नशिबाला पुजलेला आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. त्या यशामध्ये तेवढ्यापुरतं समाधान न होता येणाऱ्या काळामध्ये 11 महिने असेल किंवा मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेमध्ये जी मुलं काम करतात त्यांना मुदतवाढ असेल, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेस असतील, यावरती आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी मी देखील आपल्या सर्वांच्या सोबत असणार आहे. त्यामुळे काही शंका घ्यायची गरज नाही. सातत्यपूर्वक प्रत्येक माणसाने वेळात वेळ काढून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काळजीपूर्वक एक विश्वास आणि श्रद्धा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिणे श्री मुख आवडणे. त्या परमात्म्याच्या भक्तीची ओढ मनामध्ये निर्माण झाली तर 100% देव देखील भेटतो. त्या पद्धतीने आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर 100% आपल्याला मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेच्या अंतर्गत जी मुलं काम करतात त्यांना न्याय देखील 100% भेटल्याशिवाय राहणार नाही. आपला दिवस सर्वांना शुभ असो. धन्यवाद. नमस्कार. नाही, मी नाश्ता नाही करायचं आता. एक